मित्रांनो, हा माझा 121वा व्हिडिओ. चला तर सुरू करूया आणि बघूया काय ते आजचा विषय. मित्रांनो, आजचा विषय केस कमी असलेली व्यक्ती सकारात्मक असते. कशी ते बघूया. ज्याचे केस कुरळे असतात ते अत्यंत सक्रिय व स्वतःच्या कामात पारंगत असतात. बऱ्याचदा दिसून आले आहे की हे जातक समाजात आपले व्यक्तिमत्व दर्शवण्यासाठी कठोर मेहनत घेत असतात. केस सोनेरी असणे कौटुंबिक पार्श्वभूमीवर अवलंबून असते. केस सोनेरी असणे कौटुंबिक पार्श्वभूमीवर अवलंबून असते. जर एखाद्या जातकाचे कुटुंबाच्या उलट सोनेरी केस असतील तर ते कुटुंबाशी सामंजस्य राखण्यात अपयशी ठरतात. त्याचा स्वभाव कुटुंबियाच्या स्वभावाशी जुळत नाही. ज्याच्या कानावर केस असतात पण डोक्याच्या मध्यात टक्कल असते ते संधिसाधू आणि बडबडे असतात. ते स्वतःची स्थिती नेहमी फुगवून दाखवतात. त्यांना यश काहीसं उशिरा मिळतं पण कायमचं मिळतं. जर केस अकाली पांढरे होत असतील तर ते अत्याधिक परिश्रमाचे सूचक आहे. अवाजवी चिंतेत राहण्याचेही केस अकाली पिकतात. अवाजवी चिंतेत राहणाऱ्यांचेही केस अकाली पिकतात. पांढऱ्या केसासोबत डोळ्याभोवती काळे असेल तर हे कौटुंबिक कलहाचे लक्षण असते. अशा जातकाची स्मरणशक्ती बहुधा नष्ट झालेली असते. जे पुरुष लांब केस ठेवतात ते बहिर्मुखी स्वभावाचे असतात. ते एकापेक्षा जास्त कामे जाणत असू शकतात. केसांचे दाट होणे बौद्धिक क्षमतेवर अवलंबून असते. असे जातक अल्पबुद्धी असतात. नेहमी छोट्याशा स्वार्थापायी स्वतःचे मोठे नुकसान करून घेतात. निर्णय क्षमतेचा त्यांच्यात बहुधा अभाव असतो. ज्यांच्या डोक्यावर केस कमी असतात त्यांचे विचार नेहमी सकारात्मक व महत्वाकांक्षी असतात. त्यांच्या जीवनात प्राप्ती कमी असली तरी त्यांचे निर्णय नेहमी हुशारीचे असतात. हे झालं मित्रांनो केस कमी असलेल्या व्यक्ती सकारात्मक असतात याबद्दलचे काही गोष्टी. आता आणखीन एक बघूया. नकारात्मक ऊर्जेतून बाहेर कसे पडावे. नकारात्मक ऊर्जेतून बाहेर पडा पण कसे हे बघूया. ऊर्जा सर्वत्र असते. कुठे सकारात्मक तर कुठे नकारात्मक. नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीर आणि घर दोहोंवर परिणाम करते. सकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर कशी काढावी ते पाहू. घरात जुने वापरात नसणारे सामान वर्षानुवर्षे ठेवण्याची आपली सवय बदला. स्वच्छतेनंतर आपल्याला किती चांगले वाटते ते आपण पाहिले आहे का? हे नकारात्मक ऊर्जा नष्ट झाल्यामुळे होते. घरात नित्यनेमाप्रमाणे उदबत्ती व सुगंधी वस्तू जाळा. सुगंधाने भरलेला धूर घरात फक्त सकारात्मक ऊर्जाच वाढवत नाही तर मन आणि मेंदू शांत राखण्यासाठी मदत करते. पुढे बघूया. घरातील खिडक्या उघडा. घरात जेव्हा थंड हवा येईल तेव्हा ती नकारात्मक ऊर्जेला बाहेर जाण्यासाठी विवश करेल. व्हेरी गुड. जर आपल्यालाही
आपल्या घरात अँटिक वस्तू सजवण्याचा छंद असेल तर हे लक्षात ठेवा की जुनाट वस्तू आपल्यासोबत नकारात्मक ऊर्जा आणत असतात. या ऊर्जेपासून सुटका मिळवण्यासाठी अँटिक सामान व्यवस्थित साफ करून नंतरच घरात आणावे. तुटक्या फुटक्या वस्तू आपल्यासोबत नकारात्मक ऊर्जा आणत असतात. त्यांच्यापासून लवकरात लवकर सुटका करून घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ होता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. नमस्कार. जय हिंद.